ब्लॉगमध्ये. आणि आज पण एक इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलेले आहे. आणि आज आपण आलोय वैजापूरला मामाच्या घरी. मी आणि दीदी आम्ही आलोय चेतकवर मस्त. आणि काही मामाश्री काय करू काय गुड्ड्या आणि मामी ना पोहे बनवत आहे. तर आपण त्यांची होम टूर करू. इथूनच घे. ग्रीनरी करून टाकली आपली मिनी नर्सरी करून टाकली. भारी वाटतं झाडं पण असल्यावर. आणि हे एंटर आहे आणि लिव्हिंग रूम. वेलकम. धन्यवाद. सत्कार करा तिचा. ब्लॉग इथे बेसिन वगैरे आहे आणि आहे किचन. चालू आता पोहे वगैरे करायचं. इथे बेडरूम आहे. हा पण छान इथं गुड्ड्याचे पुस्तक आहे. आणि बरं आहे. इकडे वरती पण आहे पण मामा ते यूज नाही करत जास्त. आणि इथे बाहेर आहे ते आपलं ते रेग्युलर का ते पण लोणचं करून ठेवलं इथं मावशी सारखं. पण त्यांचं लोणचं थोडंसं झालं. एक सेकंड प्रॉब्लेम. ते पण घेऊन जाऊ. ते पण आम्ही घेऊन जाऊ. ते घरनं असल्यामुळे धुवून. बघा इथं पण फ्लॅट तिथं दिसत होतं ते मनी प्लांट. वरती टेरेस आहे वाटतं. So हे आहे टेरेस. आणि तो कसं झोका वगैरे होऊन जाईल. फार एकदम भारी फिलिंग येतं इथं. आणि इथं सगळीकडे ना अशा बिल्डिंग काय म्हणजे असं वाटतच नाही की वैजापूरला आलं म्हणजे कसं छान आहे. वरती पण टेरेस पण आता आपण नको जायला कारण ऊन पण नसतोय. जायचं मग जाऊया खाली मामीला विचारूया कसं वाटतं. इथे पण सेकंड फ्लोअरला बॅक साईडचा आहे. इकडे टॉयलेट आहे. हे आपलं नाही ना. सगळंच आपलं घेऊन घुसलं तेवढं का. आता परत लाईन बघायला भेटली. ती मम्मीला पण अशीच करते मध्ये मध्ये. हळू कर. काल बट्टा गेला तिने काल पूर्ण. ते इथं जेवणाचा टाइम झाले बघा. करेक्ट 1:30 वाजला. आणि आमचे तर नाश्ते चालू आहे. मामाचं अर्ध जेवण झालं. मामाने पोहे खाल्लेच नाही खाल्ले आधी खाल्ले पण कंटिन्यू करा काही. आता बघूया काय मामा आम्ही बाय गुड्ड्या. चला आता आम्ही चाललोय. एवढ्या उन्हाचं 3 वाजले 3. अरे हा मग काय चला बाय बाय. आता आराम करा. या मनमाडला गाडी बंद काय बंद पडली. हा बंद पडली पण चालू झाली. चला या. 6 hours later. सो आता इथे मॅगी बनवायच्या काळात आम्ही दोघे मिळून पूर्ण घरचा स्वयंपाक बनवतोय. 6 माणसांचा. इथे चपात्या लाटती आणि तिने भाजी केली बघा कसली भारी एकदम बरं आहे. तिला पूर्ण क्रेडिट भाजीच आहे कारण की मला एक पण ढवळाढवळ केलेली नाही आहे. आणि चपात्या हा पूर्ण माझी आहे. आणि आज माझी चपाती एकदम खतरनाक आली होय कारण मध्ये मध्ये करणारा माणूस नाही आहे कारण की भाजी खतर शहाणी. सॉरी पण खरंच भाजीचा वास येतोय छान येतोय. पण ती बोलते की वो अलग ही लेवल का बंदा अति था. हुशार. Guys, हे काय? अरे शपथ. आता बाळा, हे घे, पडी घे, पडी. घे. Sorry. ऋतूच्या पोळ्या इतक्या भारी होत आहे ना. Direct घरचा माल. Direct मम्मीचीच आठवण येते बाई. एकदम मम्मीसारख्या पोळ्या बघा इथे. भाजता पण इतक्या छान आहे. होतं पण इतक्या छान आहे. गोड करते. झाल्या काही, झाल्या. एकच राहिली. आता लग्न लावून दे पोरीचं. माझ्या आधी तिचा नंबर. माझ्या आधी म्हणून तिचा. माझ्या आधी- हा, तिच्या आधी म्हणून तिचा. मग तिचा. मग दादा अच्छा. आधी. ठीक है समझ गया. कोणाला जर जे पोरगी असली तर सांगून द्या. आणि ती लग्न करायचं. माझं नाही हा. बघा भाजी पण ready आहे. तरी भाजी आधी- भाजी पूर्णी दीदीने केलेली. मस्त तरी पण आधी भाजी आणि पोळी पण मस्त झाली. पण तुम्हाला एक सांगते बाय सॉरी पनीरची भाजी वाटत नाही. हा ते तर मीच म्हणते नाही वाटत होती. नाही गं, वाटत. मिक्स भाजी वाटते तिकडे. पण वास एकदम भारी. आमच्या मनात काहीतरी वेगळं आलंय आणि आता आम्ही करणार आहे फुलके. आणि त्या दोघींसाठी मस्त थोडा गोळायचंय. शेवटचं राहिले ही त्यामुळे पोळी फुगली ऋतूची. ही म्हणजे सगळ्यात सगळ्यात फुल्या पण आता ही फुलके करणार इथे. आता माझे फुलके बघा तुम्ही वेगळ्या पद्धतीचे जरा. आमच्या मनात काहीतरी वेगळं आलं त्यामुळे आम्ही दोन इथं फुलके करतोय. तर बघा काही झाले फुलके करायची पद्धत. एक तर भारी अशी फुगली ना कोणाची नजर नका लागली. माझीच नजर लागली. तर बघा इथून पण खाट है ना. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. मस्त फुलका फक्त डग 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 डग. मला लड्डू कुठला यायचं.
म्हणजे बघा कसं आता कडक करूया मस्त पैकी कडक गरमागरम फुल ऑन हॉटेल सारखा वाईट येणार जळलेली पोळी नाही चालेल नाही रोटी असतात. रोटी तांदळाची असते असं काही नाही माझी मम्मी अशी पण करते. तर आता आपण दुसरी ही थोडीशी पुढे वीज चमच पावसाचं वातावरण झालंय आणि कंप्लीट वातावरण नाही झालंय पावसाचं कंप्लीट 7 वाजले आणि आम्ही 5:30 वाजता भाजी पण मस्त रेडी आहे. परत तिला शेगडीवर थोडंसं ठेवलं होता. आता फुल रेडी आहे, फुल केलेलं सगळं रेडी. आणि असं चहा पिणार एक ग्रॅम वगैरे. मला तर काहीतरी आज जायचं होतं पण लग आणि मॅडमांची इच्छा त्यांच्या इच्छेनुसार थांबती. आता बघू आता उद्या सकाळी जाऊ टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी अशी काय चल मी भाजून बघते सर तर आता जेवण वगैरे झाले. कुल्फी खाऊन आलो, असं चक्कर वगैरे मारून आलो आणि आता हे काम केलं. मावशीने त्यांनी डेपोटेन काढले म्हणजे काल पण केल्या होत्या आणि आज पण आता हे सगळं धुतलं वगैरे मावशीच्या सासूबाई चालू आहे फक्त. तर आता वेळ आलेली आहे ब्लॉग एंड करायची. तर भेटूया तशा अजून नवीन ब्लॉगमध्ये. तर केली आहे बाय आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटत नवीन ब्लॉगमध्ये. तर केली आहे बाय. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.